आज विश्व महिला दिवस के अवसर पर बुल्ढाना के विधायक संजय गायकवाड़ ने महिलाओं को शुभकामनाएं दी है। इसी के साथ शहर में अहिल्या देवी होलकर के त्रिशताब्दी वर्ष के कार्यक्रम की भी शुरुआत हुई। बुल्ढाना शहर में आज अहिल्या देवी होलकर के त्रिशताब्दी वर्ष के कार्यक्रम की शुरुआत हुई। विधायक संजय गायकवाड़ ने बताया कि अहिल्या देवी होलकर ने न सिर्फ देश में ध्वस्त मंदिरों का पुनर्निर्माण कराया, बल्कि शिक्षा और वास्तुकला के क्षेत्र में भी महत्वपूर्ण योगदान दिया। इस अवसर पर विधायक ने महिलाओं को विश्व महिला दिवस की शुभकामनाएं देते हुए उनके सशक्तिकरण पर जोर दिया। आज जागतिक महिला दिन आहे। या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या आईला, लाडक्या आजींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबरीनं आज दुग्धशर्करा आयोग म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचा त्रिजन्मशताब्दी महोत्सव हा आजपासून सुरू झालेला आहे। अहिल्यादेवी, अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि अहिल्या होळकर माता अशा अनेक पदव्या अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी मिळवल्या। संपूर्ण देशभरामध्ये त्याचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं। परकीय आक्रमकांनी जेवढी काही मंदिरं या देशातली उद्ध्वस्त केली होती त्याचं पुनर्निर्माण करण्याचं काम अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये केलं। या भारतामध्ये आश्रमशाळा, धर्मशाळा बांधून लोकांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। रस्त्यावरची पुलं बांधली, रोड बांधले आणि स्वतः इंदोरचं त्यांचं घराणं असताना चंडी इथे चांगलं अशा प्रकारची एक आकर्षक आणि देखणी शहर उभारून त्यांनी त्या काळामध्ये आर्किटेक्ट आणि इंजिनियर हा कसा असतो हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। 28 वर्ष अहिल्यादेवींनी अविरतपणे संपूर्ण समाजाला देण्याचंच काम त्या ठिकाणी केलं। भारतभर त्या फिरल्या, भारतभर भारताला सुधारण्याचं काम त्यांनी केलं। महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात लढल्या, हुंड्याच्या बळीच्या विरोधात लढल्या। त्यांच्या काळामध्ये कोणी हुंडा घ्यायचं धाडस करत नव्हतं, कोणी सती जात नव्हतं, कोणी कोणा महिला छळत नव्हतं। अशा कुशल प्रशासक अहिल्यादेवी होळकरांचा हा त्रिशताब्दी जन्मोत्सव आजच्या दिवसापासून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या भारत मातेने आजचा हा जागतिक दिवस साजरा करत असताना आमच्या देशामध्ये आमची माँसाहेब जिजाऊ आहेत, सावित्रीबाई आहेत, रमाई आहेत, झाशीची राणी आहेत, तारा राणी आहेत, ताराबाई शिंदे आहेत, येसूबाई आहेत, दाभाडेंची सून आहे। अशा अनेक वीरांगना या भारत मातेने जन्माच्या ठिकाणी घातल्यात। या वीरांगणांनी गर्दन काळ बनून शत्रूंवर त्या तुटून पडल्या, तर काहींनी प्रशासनामध्ये पतींना हातभार लावून हा देश सुधारण्याचा प्रयत्न केला। अशा सर्व गंभीर मातांना, या सर्व मातांचा या ठिकाणी सन्मान आम्ही लोकांनी केला। त्यांना सगळ्यांना वंदन करतो आणि या मातृशक्तीला आम्ही सगळे लोक नमन करतो। खरं तर आजच्या दिवशी महिला, आपण आजही म्हणतो की महिला जागतिक दिन साजरा करतो, पण आजही महिलांवरचे होणारे अत्याचार, महिलांवर होणारे बलात्कार, महिलांवर होणारा पारिवारिक कौटुंबिक हिंसा या अजूनही थांबायला तयार नाही। म्हणजे कधी कधी लोकांचं नवल वाटते की एखाद्याला जिच्या पोटी जन्म घेतो ती आई म्हणून त्याला चालते। 7 फेरे घेऊन एखाद्या बायकोला 7 फेरे घ्यायचे, 7 जन्माची शपथ घ्यायची, आयुष्यभर संसार करायचा, ती पत्नी त्याला चालते। हातावर राखी बांधून संरक्षणाची जबाबदारी घेणारी बहीण त्याला चालते, पण त्यांच्याच पोटी ज्यावेळेस मुलगी जन्मास येते ती त्यांना का चालत नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आपल्याला पाहायला मिळतो। आजही आपण पाहिलं की मागच्या महिन्यामध्ये वाशिममध्ये सलग 3 मुली झाल्या म्हणून सासरच्या लोकांनी त्या बाईला जिवंत जाळलं। हा महाराष्ट्र कुठे, आपला देश कुठे चाललेला आहे? आजही कौटुंबिक हिस्सा मी पाहतो की अनेक मुलीचे संसार तुटतात, त्यांना वागवल्या जात नाही। तर हा प्रचंड अत्याचार काल विधानसभेत आम्ही मांडला आणि यापुढे महिलांवरचे अत्याचार कंट्रोल करण्यासाठी, त्यांना प्रतिबंध घालण्याकरता महिला सुरक्षितपणे जगल्या पाहिजे याकरता काल आम्ही विधानसभेत मागणी केली। आणि म्हणून आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तमाम आमच्या बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।